Jai Ram Krishna
हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सर्वजण टाळी वाजून भजन करा, सर्वांची टाळी आणि आवाज. जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, हे जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी.
हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी येचे माझे सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे खालावे आम्हासे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण सरंतांची ज्यांच्या कृपात अनेकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काळा कुशरी काही जनेने बोलतो वचने अति भावे काय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी गंगामि शुद्धं निदपाद स्पर्शं सरोवेष्टितं चिंबितं पुण्यस्थानं सरालं स्थितं सं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्म मनोजवं मारुत्य तुल्य वेगं श्रुतीन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाणीरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास राम भरोसे राम बिनो राम नाम नागद तुलसीदास रावर रामचंद्र की जय पार्वती महादेव की जय भवनसुत हनुमान की जय बोले भाई सब संतन की जय राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास गोरक्ष जालिंदर चरपटास्य अडभंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील आहे. हा अभंग आपल्या सर्वांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे आणि आज महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याकडे मागणे मागताय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर देवाने आग्रह केला, महाराज तुम्ही माझ्याकडे आलात, अत्यंत आनंद मला झालेला आहे, माझी काहीतरी इच्छा आहे आपल्याला देण्याची, आपण ती घ्यावी अशी अपेक्षा आहे. अखिलकोट भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक श्री विठ्ठल म्हणू लागले, जगद्गुरु तुकाराम महाराज मी तुम्हाला देण्याकरता तत्पर आहे, तुम्ही काहीतरी घ्या. महाराज नाही नाही म्हणतात, पण देवाने आग्रह केला तेव्हा नाविलाज झाला आणि मग तेव्हा देवाने जे सांगितलं तुम्हाला मी देतोय ते घ्या. तुकाराम महाराज म्हटले मी तुझा ऐकणार नाही देवा, लक्ष द्या, तुझं मी ऐकणार नाही, मला जे योग्य वाटेल ते मी घेणार आहे, ते देत असेल तर मी घेईल, मग हे मला तू दे, बाकी काही देऊ नको. काय दान दे तर कधी तुझा विसर मला होऊ देऊ नको, बाकी अन्य मला बाकी काही देऊ नको. ही सर्वोच्च मागणी आहे, हे दान मी मागतोय तुला. आणि देवा तू देत असेल तर एकच आहे, मला संतांचं सानिध्य सदैव दे, संत संगत सदैव दे, बाकी इतर मला त्याची आवश्यकता नाही आहे. धन संपदा सत्ता पद प्रतिष्ठा हे नको देऊ मला, त्याने माणसं वावले जातात, फक्त मला संत सानिध्य दे. हे जर असेल
तर मला जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा यायची गरज पडली तरी मी आनंदाने येईल. सुखाने मला इथे पाठव. मला हे देत असेल तर मी पुन्हा जन्म घेईल, गर्भवासाला येईल. याकरता मला फक्त हेच दान दे, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला आज श्री संत वैकुंठवासी बाळनाथ महाराज यांच्या समाधी उत्सवानिमित्ताने, पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी गेले अनेक वर्षाची परंपरा, 40 वर्ष आता आज पूर्ण होत आहे. 40 वर्षाची ही गावे अविरत चालणारी परंपरा भव्य आणि दिव्य आपल्या श्री क्षेत्र पळसखेडे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सालाबादप्रमाणे होत असते. आज या ठिकाणी मला समस्त गावकरी मंडळी यांनी दिलेले हे निमंत्रण आणि तदनिमित्ताने आपल्या पुढं सेवा सादर करण्याची संधी. या गावात ज्यांच्यामुळं मी आलो ते आमचे तरुण तडफदार रामदास महाराज कांडेकर यांनी या गावात आणलं आणि लहरे मॅडम. आणि म्हणून इथे आल्यानंतर सर्व गावाशी अत्यंत जीवलग नातं तयार झालं आणि सर्व गावाशी प्रेम निर्माण झाल्यानंतर आग्रहाने गेले 5-7 वर्षापासून, बरोबर ना बाबा, या गावात तुम्ही आग्रहाने मला बोलवतात. यंदा फक्त 1 दिवस आधी आलो, कारण उद्यापासून औरंगाबाद या ठिकाणी माझी रामकथा आहे आणि त्यामुळे मला उद्याचा दिवस शक्य नाही झाला आणि आपण तारीख लेट झाल्यामुळं थोडा गोंधळ झाला. पण तुम्ही एवढे हुशार आहे, माझं देवस्थान अडबंगनाथाचं आहे, तुम्ही अडबंगच आहे. यावर्षी तारीख द्यायला गोरखभाऊ तुम्ही जेव्हा सगळे आले तर रामदास भाऊनी डायरी आणले आणि पुढच्या 2022ची 28/11ची तारीख लिहूनच दिली. म्हणजे माझं देवस्थान अडबंगनाथाचं आहे, तुम्ही अडबंगच भेटलेलं आहे. एका तारखेत 2-2 घेत असतात. धन्यवाद तुम्हाला. म्हणून या गावावरती माझंही विशेष अनन्यसाधारण प्रेम आणि सर्व स्नेहाचे संबंध आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह इथे होत आहे आणि चालू आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण मंडलिक महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आज ज्यांनी ही पूजा, संत पूजन ज्यांनी घेतलेलं आहे ते आज विशेषतः महिला मंडळींनी ही सेवा स्वीकारलेली आहे. ताराबाई रहाणे, हौसाबाई अरुटे, सुशीलाबाई कांडेकर, चंद्रभागा वाघ आणि लक्ष्मीबाई कांडेकर, भामाबाई वाणुंज, हौसाबाई सुखदेव कांडेकर असा हा सर्व महिलांचा समूह आणि त्यांनी ही संतपूजन सेवा स्वीकारलेली आहे. आजचे अन्नदाते श्री दत्तात्रय गंगाधर कांडेकर, श्री परशुराम गंगाधर कांडेकर सर, भानुदास गंगाधर कांडेकर. म्हणजे पंक्तीचंही मी सांगून टाकतो, जेवायला कोणी नाही म्हणणार नाही. सर्वांना धन्यवाद देतो आहे. या ठिकाणी ज्यांनी आत्ताच मृदुंग एवढा सुंदर वाजवला त्या मृदुंगाकरता एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. मृदुंगमध्ये आमचे आदरणीय फार ज्यांचा गोड हात आणि आवाज आहे, आपल्या तालुक्या जिल्ह्याचं भूषण असणारं मुकुंददास महाराज, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. रामदास महाराजही सुंदर मृदुंग वाजवत आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी गायक वृंद जे आहे, हरिभक्तीपरायण शिवनाथ महाराज पवार, हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज गुगे, हरिभक्तीपरायण विजू महाराज काळे, हरिभक्तीपरायण शांताराम महाराज गुगे असा हा समस्त गायनाचार्याचा समूह या ठिकाणी आहे. माझ्याबरोबर आमचे बालकीर्तनकार हरिभक्तीपरायण लखननाथगिरी महाराज तेही इथे उपस्थित आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. ते गायक आहे आणि कीर्तनही करतात, धर्मनाथजी. आणि ते विशेष म्हणजे माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले हरिभक्तीपरायण नवनाथजी आहेर सेठ, अमोलजी जोंधळे साहेब, दोघांचे तळेगावला शिवरूम आहे. नवनाथ आहेर सरांचं, आहेर शेठजींचं तळेगावला कपड्याचं आहेर कॉम्प्लेक्स म्हणून अत्यंत मोठं आहे आणि त्यांचं हिरो होंडा गाडीचं शोरूम तळेगावला, तेही माझ्याबरोबर आले. लोणेवरनं आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट सुखदेवजी गुंदाळ साहेब, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. मग आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज, नाव बबन महाराज, आपल्यालाही धन्यवाद. सोनवणे महाराज, सर्व गायक वादक वृंद, चौबदार महाराज, टाळकरी, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महिला मंडळी, आपल्यालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी चित्रीकरण करणारे पत्रकार, आपल्यालाही यूट्यूब चॅनलला देणारे, त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम अत्यंत सुंदर आणि साजेरी, नाहीतर कीर्तन संपेपर्यंत बास टर्बल करू सोर जातो आणि मग तेव्हा कीर्तनाच्या वेळेला सूर लागतो. पण आमची सिस्टीमवाल्याला रामदास भाऊचीच आहे ना, कांडेकर महाराजांची सिस्टीम आहे. एकदा सिस्टीमवाल्यालाही मनापासून धन्यवाद.
या ठिकाणी आल्यानंतर मंडप एवढा सुंदर आहे, वॉटरप्रूफ केलेला आहे, पाऊस किती आला तरी काही भीती नाही. मंडप सुंदर आहे, सिस्टीम सुंदर आहे, लाइटिंग तर अप्रतिमच आहे. याच्यातच श्री क्षेत्र पळसखेडे यायला लागलेला आहे. आणि म्हणून एवढं डेकोरेशन सुंदर, लाइटिंग सुंदर, मंदिर अत्यंत सुंदर, हा परिसर सुंदर, आणि तुम्ही ऐकणारे एवढे सगळे सुंदर येऊन बसल्याबद्दल आपण सुंदर भगवंताचं भजन करू. विठाल समस्त गावकरी मंडळी अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करतात. भोजनी मंडळी, गावकरी मंडळी, तरुण मंडळी, सर्वांना मी विशेष धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ करतो. मायबापांनो, आज हा उत्सव आहे एका संन्यासी महात्म्याचा आहे. आतापर्यंत किती श्रीमंत जन्माला आले असतील, गेले असतील, पण त्यांची पुण्यतिथी झाली नाही. श्रीमंत असेल त्यांची पुण्यतिथी होत नाही, पद अधिकारी असेल त्याची पुण्यतिथी होत नाही, अधिकारी असेल त्यांची पुण्यतिथी होत नाही, मंत्र्याची देखील पुण्यतिथी होत नाही. मग पुण्यतिथी होती कोणाची? ज्यांनी या जगाकरता त्याग केला त्याची पुण्यतिथी होती, ते बाळनाथ महाराज. सद्गुरू बाळनाथ महाराजांची ही पुण्यतिथी पुण्यस्मरणानिमित्ताने. पुण्यतिथी म्हणजे काय? ज्यांनी जीवनभर पुण्याचा संचय केला आणि या जगाच्या कल्याणाकरता ते पुण्य वाटत राहिले त्यांची पुण्यतिथी होत असते. तुम्ही आम्ही या ठिकाणी 40 वर्षापासून भजन भक्ती करत आहोत. आणि म्हणून सप्ताहामध्ये, कीर्तनामध्ये साधू संत आपल्याकडे येतात, ते ज्ञान देत असतात. ते ज्ञान देतात कशा करता? जगाच्या कल्याणाकरता. जगाच्या कल्याणाकरता या जगाच्या कल्याणाकरता जे परोपकार करत असतात ते संत आहे आणि त्यांची पुण्यतिथी होती. बाळनाथ महाराजांनी या पळसखेड्यापुरतं नुसतं कार्य केलं नाही, तर सर्व समाजाच्या हिताकरता कार्य केलं. म्हणून 40 वर्षापासून त्यांची पुण्यतिथी चालू आहे. आतापर्यंत आमचे संत जे झाले, तुकाराम महाराज झाले, त्यांची पुण्यतिथी होती, बीज होते. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी उत्सव सोहळा आत्ता झाला परवा. 725 वर्ष ज्या महात्म्याला जाऊन झाले, त्या समाधी सोहळ्याच्या आधी आपल्या राज्याचे राज्यपाल येतात. राज्यपाल येऊन दर्शन घेताय आणि तेव्हा मीडिया आले आणि विचारलं की आप यहाँ पर आए हैं तो कैसा लगता है आपको? त्यांनी फार सुंदर सांगितलं, ज्ञानेश्वर जी का समाधि सोहला देखने के लिए मैं यहाँ आया, दर्शन करने के बाद इतना समाधान हुआ है कि ऐसा लगता है कि विज्ञान युग में ज्ञानेश्वर महाराज जी ने जो ज्ञान दिया है ना, इसकी अत्यंत जरूरत है, इसलिए मैं करके यहाँ आया हूं. या विज्ञान युगामध्ये ज्ञानोबारायांनी जे वाङ्मय तयार केलं त्याची गरज नाही का महाराज? ज्ञानोबारायांनी काय वाङ्मय तयार केलं? अमृत अनुभव तयार केला. अमृत अनुभव ग्रंथ कळायला फार अवघड आहे. भाषा संस्कृत आहे. चांगदेव 65 तयार केली, ते कळणं सोपी नाही, कारण चांगदेवासारख्याला तिची भाषा कळाली नाही. चांगदेव महाराजांना लिहून पाठवलं तरी चांगदेव महाराज म्हणतात फार अवघड आहे. मग चांगदेवाला जर ती भाषा कळत नाही, तुमच्या आमच्या बांगदेवाला कधी कळणार आहे? अवघडच आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी सुद्धा कळायला फार अवघड आहे. कळतच नाही अशी नाही, पण यथार्थ कळलं असं नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान ओतप्रोत भरलं, पण त्या ज्ञानेश्वरीला नाव दिलं भावार्थ दीपिका. संस्कृताची गाठी
त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने जे ज्ञान वतप्रूत भरलेलं आहे, माझा विचार नीट लक्ष देऊन ऐका सर्वजण. त्या ज्ञानेश्वरीला कळण्याकरता ती महाराजांनी प्रमाण दिलंय. संस्कृत भाषा होती, प्रकृत केली मराठी ज्ञानदेवी. मराठी भाषा अत्यंत सोपी करून ठेवली, प्राकृत मध्ये आणलं संस्कृतचं ज्ञान. का असं केलं माऊलीने? कारण तुम्हा मला संस्कृत भाषा कळायला अवघड होती, वाचायला अवघड होती, वाचली तरी नीट कळायला अर्थ अवघड होता. कारण संस्कृतमध्ये स्वर व्यंजन जर निघून गेलं की त्याचा अर्थ बदलतो, पूर्णविराम बदलला अर्थ बदलतो. तुम्ही सगळे शिक्षक मंडळी समोर आहात. कारण मंत्र जरी चळे थोडा तरी धडच होय वेळा, ही संस्कृतची भाषा आहे. ज्ञानोबारायांनी मराठी गेली आणि ती मराठी ज्ञान आणल्यानंतर ती सुद्धा कळायला अवघड आहे. कारण त्या मराठीमध्ये 56 भाषा एकत्र आहे. 56 भाषेचा केलासी गौरव. एक भाषा ज्ञानेश्वरीमध्ये नाही, 56 केल्या. मग सांगा तुम्ही आम्ही आमच्याकडे थोडंसं ज्ञान असेल, त्या ज्ञानाच्या जोरावर अहंकार होत असेल तर काय कामाचा? आमच्याकडे अहंकार होत असेल त्या ज्ञानाचा. ज्ञानोबारायांकडे 56 भाषा होत्या आणि त्या ज्ञानेश्वरीत लिहिल्यानंतर लोकांनी विचारलं, महाराज काय अधिकार आहे हो तुमचा, काय योग्यता आहे तुमची? माऊली तुमच्यासारखा ज्ञानी जगात कोणी नाही. माऊली म्हणतात नाही हो, माझ्यासारखा अज्ञानी जगात कोणी नाही. हे मोठ्यांचे विशेषण आहे बरं का. मोठे तेच असतात दुसऱ्याला लहान समजत नसतात आणि आपल्याला मोठे मानत नसतात, ते मोठे असतात. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराज ज्यांच्या सानिध्यात मला 12 वर्ष कोठीची सेवा भेटली, भंडारा सराला बेटाचे महंत आपल्या गावात आशीर्वाद लाभला असेल ह्या भागात कधी. तळेगावला यायचे महाराज इकडे आमच्याकडे. नारायणगिरी महाराज सारखे संत आजच्या कलियुगात होणं फार अवघड आहे. आम्ही ज्यांच्या सानिध्यात शिकलो ते नारायणगिरी महाराज सर्वोच्च संत होते आजच्या कलियुगातले. त्यांच्यासारखे आजच्या काळात तरी दुसरे संत पाहायला मिळणार नाही. आमचे इंदुरकर महाराज सांगत असतात की ते म्हणतात, झाले ते नारायणगिरी आहे ते भास्करगिरी, बास दुसरे नाही. माझ्याकडे ते धर्मनाथ बिजीला इंदुरकर महाराज जर येतात दरवर्षी, नारायणगिरी बाबांचं कार्य पाहतात, तेव्हा इंदुरकर महाराजांचं वाक्यच असतं, बास नारायणगिरी महाराजांचे आश्रम झाले ते नारायणगिरी आहे ते भास्करगिरी आजच्या कलियुगात. एकदा तुम्ही भास्करगिरी बाबाला इथे आला, काहीतरी निमित्ताने दर्शन सोहळा, आता वय झालं बाबाचं येत नाही, तुम्हाला मी मदत करेल बाबांना इथे आणण्याकरता. कधीतरी आपण योग येईल. विठाल विठाल. दत्त जयंती बरोबर आहे, दत्त जयंतीमुळे थोडंसं अवघड आहे, बरोबर आहे. तर मला सांगायचं काय, ज्ञानोबाराय म्हणतात मला या ठिकाणी हे जे काही ज्ञान मिळालेले ते श्रीगुरूच्या कृपेने, माझं नाहीये. मी कसा आहे, माऊलींच्याच भाषात माऊली म्हणतात, एरवे तरी मी मूर्खू, जरी झाला असा अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजबळवासे. माय बाप मी मूर्ख आहे म्हणतात. आता एखाद्या मूर्खाला जर आपण मूर्ख म्हटलो, तो म्हणतो मी काय एवढा मूर्ख आहे का? म्हणजे लक्षात येतं की महाराज मूर्ख मानतो पण एवढा आहे का असं म्हणत नाही, मानत नाही तो एवढा आहे म्हणून. संत आमचे म्हणतात एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानोबारायांची भाषा आहे, मी मूर्ख आहे म्हणतात. माझ्या गुरुवारी नारायणगिरी महाराजांकडे मी जेव्हा राहिलो पाहिलं, महाराज असे कीर्तनात कोणी आलं, महाराज म्हणायचे आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही कळत नाही, कोणाच्याही कीर्तन करून घ्या, आम्हाला काही कळत नाही. अशी भूमिका नारायणगिरी महाराजांची होते. आणि एका एका अभंगावरती हजारो कीर्तन व्हायची, एका श्लोकावरती हजारो प्रवचन व्हायचे. अर्थ डबल नाही, विषय डबल नाही, हे ज्ञान ज्यांच्याकडे होतं ते नारायणगिरी महाराज. कीर्तनात गेले की कीर्तनात गेल्यानंतर बरं कीर्तन करायला लागले, 2 तास कीर्तन नव्हतं महाराज, 4-4, 5-5 तास कीर्तन. आणि कीर्तनात आल्यानंतर नाश्तेन बिस्कुट खाऊन थोडंच कीर्तन होतं. कीर्तनात गेले की लगेच सुरू राम कृष्ण हरी
जय राम. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. ही भाषा असायची बाबाची. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. या चाली असायच्या महाराजांच्या. याच्यात ऐकलेलं कीर्तन कोणी नारंगिरी बाबांचं ऐकलं ना? बाबाने ऐकलेलं आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी बारा, बाप रखुमा देवी बारा, वा विठ्ठल बरवा, वा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. जय जय रामकृष्ण. आपल्याला दुसरं सुरू नाही करायचं आता. सहज आठवलं म्हणून बाबाच्या साली सांगितल्या. बाबांचा स्वर असायचा. धन्यवाद मंडळी. जसा रामाचा भाषातनं बाण निघावा तसे नारायणगिरी बाबांचे शब्द निघायचे, हृदयात लागायचे. आणि ते जे म्हटलंय की ते होत होतं. आज मला एक तळेगावच्या मंडळीने एक अनुभव सांगितला. तळेगावमध्ये एक कीर्तन चालू होतं आजपासून 40-50 वर्षापूर्वी. बाबा कीर्तनाला आले आणि त्या ठिकाणी कोणीतरी कीर्तनात म्हटलं, कीर्तनात काय महाराज पाऊस नाही वगैरे नाही, असं तसं. लोक धावून गेले. महाराजांच्या कीर्तनात बोलणं सोपं नाही. आणि तिथे गेल्यानंतर महाराज म्हणले, अरे त्याला काही बोलू नका, ते येडे म्हटले. शहाणा होता, सर्वात श्रीमंत होता आणि येडा झाला महाराज दुसऱ्या दिवशी. हे नारायणगिरी बाबांचे वाक्य आहे. मग तळेगावच्या लोकांनी सांगितलं की कारण त्यांच्या मुखातले शब्द होते ते ब्रह्मवाक्य होते. आणि एखादा मूर्ख असेल त्याला आशीर्वाद दिला की तो सज्जन होत होता. म्हणजे मूर्खाला सज्जन करण्याची ताकद नारायणगिरी महाराज होती. आणि जर का तुम्ही परमार्थात आडवे आले तर शहाण्याला येडे करायची ताकद त्यांच्यात होती. हे नारायणगिरी महाराज. आम्ही हजारो अनुभव बाबांचे पाहिले की नारायणगिरी महाराज सारखे संत नाही. एकदा मुखातून वाक्य बाहेर पडलं की ते सत्य होणार म्हणजे होणार. तसे संत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये 9000 वव्या लिहिलात. त्या ज्ञानेश्वरीत वव्या लिहिल्यानंतर त्याच्यातला जो अधिकारी आहे, माऊली म्हणतात कोण आहे या ज्ञानेश्वरीचा अधिकारी? ज्ञानेश्वरी कळण्याचा अधिकारी कोण आहे? माऊलीच्याच भाषेत माऊली म्हणतात, आहो अर्जुनाची पांती परीस नया योग्य होती. अर्जुनाचा जो अधिकारी कोण आहे ज्ञानेश्वरीचा? अहो अर्जुनाची पांती परिशनया योग्य होती. ते कृपा करुणी संते अवधान द्यावे. अवधान म्हणजे लक्ष द्या बरं का, पेटे बसतात तिथलं सांगतात. मग तुमचं लक्ष असेल तेव्हा ते शक्य आहे. अर्जुनासारखं योग्यतेचं असेल गुंजाळ साहेब तरच त्याला ज्ञानेश्वरी कळेल. आणि अर्जुनाचं योग्यतेचा नसेल तर ज्ञानेश्वरी कळणं शक्य नाही. मग ज्ञान आगणित ज्ञानोबारायांकडे होतं. पण ज्ञानोबारायांनी काय केलं महाराज? हरिपाठ नावाचा एक ग्रंथ केला. म्हणजे पहिला अमृत अनुभव, दुसरी चांगदेव 65, तिसरी ज्ञानेश्वरी आणि चौथा हरिपाठ.
हरिपाठ म्हणजे वारकरीची संध्या आहे महाराज. हरिपाठ जो म्हणतो ना ते वारकरीची संध्या आहे. कारण त्या वारकरीने हरिपाठ म्हटला, भगवान परमात्म्याची भक्ती केली की या जगामध्ये अगणित पुण्य प्राप्त होतं आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिपाठ म्हटलं पाहिजे. आता मी आलो तेव्हा रामदास महाराज हरिपाठच करत होते. तरुण मंडळी काकडाही करताना काकडाही चालू असतो. हरिपाठ आहे. काकडा आणि हरिपाठ या वारकऱ्याची संध्या आहे, प्रत्येकाने केली पाहिजे. आणि म्हणून हे संत तुम्हाला ज्ञान देतात. असे संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्या काळातले तोलामोलाची संत, त्यांनी गाथा निर्माण केली आणि ती गाथा बुडवण्यात आली तरी बुडाली नाही. दगडा बांधले महाराज तरी बुडले नाही. का? कारण ते अभंग होते, अक्षर नव्हते. आणि एका एका अक्षरामध्ये विश्वर होता. एक एक अक्षरात एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. त्या अक्षरामध्ये भगवान परमात्मा होतात. ते तुकोबरायांची वाक्य आहे. आणि ते अक्षर बुडवण्याचा प्रयत्न केला, नाही बुडाला. त्या अक्षरापैकी, त्या अभंगापैकी आजचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांचा नेम असा होता, पंढरीची वारी शुद्ध एकादशी आली की आळंदी देहूवरनं आळंदीला जावं, माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि समाधीचं दर्शन घेऊन पंढरपूरला निघावं. विना घेवा, चिपाळा हातामध्ये घ्यावा आणि भजन करत 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 तुकोबारायांनी पंढरपूरला जावं. 15 महिन्याची एकादशी शुद्ध वारी असायची. देवाची वारी शुद्ध, संतांची वद्य. वद्य वारीला दर्शन घेतलं ज्ञानोबारायांचं की शुद्ध वारीला पंढरपूरला जायचं भजन करत करत करत. तुकाराम महाराजांचं जे भजन होतं लोकाकरता नव्हतं, देवाकरता होतं. तुकाराम महाराजांची भक्ती ही सगळ्या जगाकरता होती. आणि म्हणून ते भजन करत 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 निघाले की विना घ्यावा घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. बरं का, थोडस वाजवा, ती कमी येतं मला. हा महाराज तुम्ही समीवर द्यायचा म्हणजे जवळ विढालं विढालं. आणि महाराजांनी ते विना हातात घ्यावा निघावं भजन करत. पांडुरंग हारी पांडुरंग हारी पांडुरंग हारी जय जय पांडुरंग हारी पांडुरंग हारी पांडुरंग हारी पांडुरंग हारी जय जय विठ्ठल विठ्ठल हारी. भजन करत 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 महाराज विना घ्यायचे, चिपळ्या घ्यायचे, निघायचे आणि भजन करत 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 निघाले. मुक्काम दर मुक्काम चंद्रभागेचं दर्शन झालं. कारण चंद्रभागा पंढरपुरातले सर्वश्रेष्ठ आहे. खरे वारकरी आषाढीला जातात, चंद्रभागेचं स्नान, कळसाचं दर्शन आणि प्रदक्षिणा करून घरी येतात. काही काही माणसं इथे आल्यावर म्हणतात का हो पंढरपूरला गेले? हो. दर्शन घेतलं का? हो. मंदिरात गेले होते? नाही. मग वारी झाली? हो. अरे मंदिरात गेले नाही, दर्शन पांडुरंगाचं झालं नाही, वारी कशी? मग ते म्हटले चंद्रभागेचं दर्शन झालं, कळसाचं दर्शन झालं, प्रदक्षिणा झाली, वारी सफल. कारण त्या चंद्रभागेला बघितल्या महाराज जगातले सगळे तीर्थ प्राप्त होत असतात.
चंद्रभागा बघितली ना तर जगातले सर्व तीर्थ प्राप्त होतात. चंद्रभागा डोळा देखलिया देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. सकाळी कीर्ते घडती एक वेळा, सकाळी तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. माय बाप, चंद्रभागेला बघितल्या बघितल्या जगातले सगळे तीर्थ तुम्हाला प्राप्त होतात. एक तीर्थ नाही, दोन तीर्थ नाही, सकाळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्याने चंद्रभागेला पाहावं आणि त्या चंद्रभागेच्या काठावरती पंढरपूर आहे. त्या पंढरपुरामध्ये तुकोबाराय नेहमी जायचे. चंद्रभागे तीरे पंढरी, विठुरायाची नगरी. चंद्रभागे तीरे पंढरी, चंद्रभागेच्या काठावरती पंढरी आहे. आणि त्या पंढरपूरला तुकोबारायांनी जावं, दर्शन घ्यावं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यावं आणि नामदेव पायरीवर जावं, दर्शन घ्यावं. तुकाराम महाराज त्या मंदिरामध्ये आले आणि गरुड खामाला बघितलं, कारण गरुडाला आलिंगन दिलं तुकोबारायाने. कारण गरुडाला आलिंगन द्यायचं आहे, कानोपात्रेला वंदन करायचं आहे. पांडुरंगाच्या मंदिरातले हे दोन फार महत्वाचे घटक आहे. तुम्ही पंढरपूरला जाता ना, सर्व पंढरपूरला गेले की कानोपात्रेला वंदन करावं. खरे वारकरी जातात आणि त्या कानोपात्रेला वंदन करून धन्यवाद देतात. धन्य धन्य कानोपात्रे, कैसी झाली भाग्याची, धन्य धन्य कानोपात्रे. ते कानोपात्रा भाग्याची झाली बरं का. विचार करा, कानोपात्रा कोण आहे महाराजी? एका वेश्याची मुलगी आहे. तर ती कानोपात्र सांगतो, लक्ष द्या. विठाला विठाला. एकदा संत चोखोबारायची दिंडी मंगळवेढ्यात मुक्कामाला होती. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये मुक्काम असल्यानंतर दिंडीचा चोखोबाराय संत महाराज तिथे होते. कीर्तन झालं, भजन झालं, झोपले सर्व. आणि त्या ठिकाणी कोठ्यावरनं आवाज आला गायनाचा. रात्री चोखोबाने विचारलं, हा आवाज कोणाचा आहे? महाराज, याच गावाची मुलगी आहे, एका वेश्याची कन्या आहे आणि लोकांच्या मनोरंजनाकरता भजन करते, भक्ती गाते. इतका गोड आवाज होता महाराज. सुंदर आवाजामध्ये ते लोकांचं मनोरंजन करत होते. ते सगळं बघितल्या बघितल्या संत चोखोबारायला काही झोप येईना. आवाज गोड होता. मुलगी तरुण आहे, सुकुमार आहे, सुंदर आहे, आवाजही गोड आहे आणि लोकांचं मनोरंजन ती करू लागली. तेव्हा संत चोखोबाराय तिच्या महालावरती गेले आणि चोखोबारायला बघितल्या बघितल्या कानोपात्र म्हटले, महाराज तुम्ही? माझं अहोभाग्य, तुमचं दर्शन झालं, पण माझ्या इथे येऊन मी एवढी चांगली नाही महाराज तुम्हाला चहा पाणी घ्या म्हणायला. पण तुमचं दर्शन मला झालं, मी भाग्यवान आहे महाराज. कोणत्या जन्मीचं पुण्य केलं, या जन्मात तर मी पुण्य कधी केलं नाही, पण कोणत्या तरी जन्मेचं पुण्य उदयाला आलं, तुमचं दर्शन झालं. हात जोडले, नमस्कार केला. या ना महाराज, बसा. काय आदेश महाराज, काय आज्ञा आहे? त्यावेळेस संत चोखोबाराय म्हणाले, पोरी बसण्याकरता आलो नाही, तुझा सत्कार घेण्याकरता आलो नाही, तुझा चहा पाणी पिण्याकरता आलो नाही. मग एकच इच्छा आहे, तुझा जो आवाज आहे अप्रतिम आहे, फार गोड आहे. तुझा आवाज ऐकल्या ऐकल्या मला एवढं अप्रतिम समाधान झालं.
तुझ्यासारखा आवाज मी आतापर्यंत कोणत्याही स्त्रियाचा ऐकला नाही. काय गोड आवाज आहे तुझा. या आवाजाने जर माझ्या पांडुरंगाचं भजन केलं, गायलं, तर माझा विश्वर पांडुरंग, जगाचा जगन्नाथ तुझ्या आवाजाने नाचेल, मला आनंद होईल. तू त्याची भक्ती कर. लोकांचं मनोरंजन फार केलं तू आतापर्यंत. लोकांकरता जीवन जगली, लोकांकरता जीवनात भजन केलं, लोकांचं मनोरंजन केलं, आणि तुला हे सगळं करायला आजपर्यंत वेळ भेटला. पण आता एकच विनंती आहे, या लोकांकरता केलेलं बस झालं, आता माझ्या देवाकरता भजन कर. हा जो आवाज मिळाला, हे जे तुला ज्ञान मिळालं, या ज्ञानाने माझ्या पांडुरंगाला गा, कल्याण होईल पोरी तुझं. संत वचनाचा परिणाम त्या कानोपात्रेवर झाला आणि साष्टांग दंडवत केलं, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज बास, तुमचं दर्शन झालं, माझं पाप नष्ट झालं, दर्शन झालं. आता एकच विनंती आहे, माझे काही प्रश्न आहे महाराज, उत्तर द्या. तद विद्येन प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शनः. एकच विनंती आहे, मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, हे अगरगत्ते करावे दाश सकळ. तरी तनु मनो जीवे. सुगरणबाई असले की स्वयंपाक कसा चांगला होता. धन्यवाद बरं का. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरगत्ते करावे दासे सकळ. या श्लोकावरचे त्या बाबा मला नमस्कार झाला, आनंद झाला. आणि मग कानोपात्रा दर्शन चोखुबारायचं झाल्यानंतर ती घरी थांबली नाही. चोखुबारायांच्या दिंडीत आली, दर्शन झालं आणि सांगितलं, महाराज आता मलाही तुमच्या दिंडीत प्रवेश द्या, मलाही पांडुरंगाच्या दर्शनाला यायचंय. मग पांडुरंगाच्या दर्शनाला कानोपात्रा आली. पहिल्यांदा फर्स्ट टाइम जीवनामध्ये एका वेश्याची कन्या आहे. पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेस कानोपात्रेनं दृष्टादृष्टी झाली, दर्शन, नमस्कार, पाया पडणे आणि साष्टांग दंडवत, 4 प्रकार आहे. पाया पडणे, पायाचा स्पर्श, साष्टांग दंडवत, 7 ठिकाणी अंग टेकणे, त्याला म्हणतात साष्टांग दंडवत. 2 हात, 2 गुडघे, 2 पाय आणि मस्तक, साष्टांग हे करी दंडवत, ते साष्टांग दंडवत आहे. पाया पडणे, दर्शन, दृष्टादृष्टी होणे, नमस्कार, हात जोडून नमस्कार करणे, हे 4 प्रकार आहे मायबाप. देवाला बघितल्या पांडुरंगाचं मुख त्या कानोपात्रेने बघितलं, जीवनातलं पाप नष्ट झालं. आणि म्हणून पांडुरंगाच्या दर्शनाचं वैशिष्ट्य आहे, पण मुख दर्शनाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती, कोटी ब्रह्माच्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्माच्या मुख पाहता जाते. कार्तिक स्नानामध्ये आपण सर्वजण गातोच ना, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता. एक हत्या नाही, एक ब्रह्महत्या नाही, कोटी असू द्या, पांडुरंगाचं दर्शन झालं, कोटी ब्रह्महत्या पाहिल्या नष्ट होते. हे पांडुरंगातलं दर्शनाचं वैशिष्ट्य आहे. मुखाचं जगात अनेक देव असेल, पण ही ताकद कोणातच नाही, आमच्या पंढरीच्या पांडुरंगात आहे. म्हणून वारकरी पांडुरंगाकडे जातात, कारण दृष्टीने पांडुरंगाला पहिल्या एक ब्रह्महत्या नाही, तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कानोपात्रेने बघितलं, पाप नष्ट झालं, पुण्यवान झाली आणि सांगितलं, देवा आता मी तुझ्याकडे आले,
आता घरी जाणार नाही. मला सद्गुरू मिळाले, संत मिळाले, चोखोबा आहे गुरु. गुरु मिळाल्यानंतर ज्ञान मिळालं, ज्ञानाने मी तुझ्यापर्यंत आले. ज्ञानाशिवाय आपल्यापर्यंत येणं शक्य नाही देवा. मी आले, संतांचं दर्शन झालं, आता परत जाणार नाही. मला तुझ्या चरणावर जागा दे. तुका म्हणे प्राण, हे तुका म्हणे प्राण, देवासी अर्पण, देवासी अर्पण. तुका म्हणे प्राण, करू देवासी अर्पण. पडता जडवारी दासी आठवावे हारी, मग तो होऊ निधीशीन आड घाली सुदर्शन. या अभंगातलं चरण आहे ते की आता देवा प्राण मी तुला अर्पण करते, मला परत घरी पाठवू नको. ती काणोपात्रा मंदिरात गेली आणि त्याच ठिकाणी तिची समाधी झाली आणि तिथे एक झाड उगला. आपण पंढरपूरला जातो की नाही, आणि म्हणून त्या कानोपात्राला वंदन केलं की जगातले पाप नष्ट होते. एका वेश्याच्या मुलीचाही उद्धार परमार्थात होतो, तर पतिव्रतेचं का होणार नाही महाराज. म्हणून परमार्थ केला पाहिजे. एक वेश्या, तिच्या मुलीचा उद्धार. नवे नवे आमच्या हजारो प्रमाणे वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. धुंद झाला तुझा दरबार. हा अभंग बघून घ्या, कळेल आपल्याला. धुंद झाला तुझा दरबार. म्हणून त्या ठिकाणी परमार्थात आल्यानंतर सर्वांना अधिकार आहे. तुकोबाराय आले, दर्शन घेतलं चंद्रभागेचं, आणि चंद्रभागेचं दर्शन झालं, आनंद वाटला. मध्ये आले, गरुड खामाला आलिंगन दिलं आणि कानोपात्र्याला वंदन केलं. इथं होतो ना आपण, कानोपात्र्याला वंदन, गरुडाला आलिंगन. गरुड भाऊ आहे, कानोपात्रा बहीण आहे. बहिणीला नमस्कार, बाबाला आलिंगन. तुकाराम महाराज पुढे गेले, दोघांनाही नमस्कार करून. आता पांडुरंगाला बघितलं, बघितल्या आनंद झाला, समाधान झालं. पांडुरंगाला तुकोबारायांनी बघितलं आणि पांडुरंगाला बघितल्या हात जोडले. देवा धन्य झालो मी आज तुझं दर्शन मला झालंय. काय गोड रूप आहे तुझं. भगवान परमात्म्याला बघितल्या सुंदर मुकुट होता, मोराचा पिसारा होता, गळ्यामध्ये वैजयंती माळा, तुळशी माळा धारण केलेला होता, वैजयंती गळा घातलेली होती, कमरेला पितांबर होता. सुंदर विटेवरती हात ठेवणारा भगवान परमात्मा बघितला आणि तुकाराम महाराजांना आनंद झाला. तुकाराम महाराज म्हटले, मी आज धन्य झालो देवा तुझं हे स्वरूप बघून. जगात तुझ्यासारखं रूप कोणाचं नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर काठे बरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर काठे बरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर काठे बरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर काठे बरी ठेवनिया.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे भरी देवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे भरी ठेवनिया. सगळे सर्जन मंडळी त्याबद्दल धन्यवाद आहे. मायबापांनो भगवान परमात्म्याला बघितलं बर का, तुकोबारायांनी बघितलं महाराज, आनंद झाला. हा अभंग फार गोड आहे, म्हणणारे अति गोड आहे. नाहीतर आमचे काही काही वारकरी असतात, माफी मागून बोलू का थोडं, पळस खेडेकर परवानगी आहे ना तुमची? हे अडबघनाथ आहे आमचे, परवानगी भेटले आहेत, काही अडचण नाही ना. गोरख गोय आमचे आवडे त्यांना. काय काय भजनी मंडळी असतात, ते टाळ मोठा असतो, सांगू का? पण ते इकडच्या हातात असा धरतात, इकडचा असा, आणि टाळ असा घेतात. जर बघा बरं का माझ्याकडे चोपदार, तुम्ही थांबा पाहिजे झालं, नाही तर तुमच्याकडेच बघतील, टाळ सोडतील. माझा मुद्दा असा आहे, काय सांगत होतो मी, कीर्तन जमला आता. ए पोरो, थोडंफार गोपाळ आहे ते, काय अडचण नाही. असा टाळ घेतला महाराज, गायनाचार्य बरं का, ते टाळ घेतात आणि हाच अभंग म्हणतात महाराज टाळ घेऊन. सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी. नाही, मी सांगोयला लागलो, तुम्ही मदत एवढी करा जण बघ. आणि आमच्या लता दिनीने अभंग गायला, हाच अभंग. सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते धान. कधी कधी तो अभंग, तो पद्धत किंवा ती पद्धत जर तशी माहीत नसेल, कोणत्या काळात महाराज एक एक राग तयार होतो. अनुराग प्राप्त करायचा असेल तर राग पाहिजे, आणि तो राग आणि अनुराग तयार होतो. सकाळच्या वेळेचा राग वेगळा आहे, सायंकाळच्या वेळेचा राग वेगळा आहे. आता कीर्तन चाललं, हा राग वेगळा आहे, आणि पहाडच्या वेळेला आपण जो म्हणतो तो राग वेगळा आहे. कल्पना करा, एखादं उदाहरण सांगतो. माऊलींच्या भाषेमध्ये माऊली ज्ञानोबा पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला बघितलं. कार्तिक स्नानाचा महिना, त्या कार्तिक स्नानामध्ये सगळे संत जातात. पांडुरंगाला बघितल्या ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द निघाले, दर्शन झालं पांडुरंगाचं. माऊली फार गोड म्हणतात, मला तशी मदत करा बरं का. त्या पांडुरंगाचं दर्शन झाल्या माऊली काय म्हणतात, योगिया दुर्लभ तो देखिला साधवी, योगिया दुर्लभ तो देखिला साधवी. देखिला साधवी.
टाळी वाजून म्हणा, सर्वजण म्हणा, टाळी वाजून म्हणा. पाहता 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 पडा नपुरे चिधनी, नपुरे चिधनी, देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. माऊलींचा भाग, माऊलींचा भाग. माऊली जातात, पांडुरंगाला आळवतात आणि माऊली त्या ठिकाणी ते शब्द उच्चारले, तो राग गायला. पहाडचा प्रसंग आहे. योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा मी पाहिला आणि म्हणून सोर सहज बाहेर पडले. माऊलींचे वाक्य बाहेर पडलं, योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा आम्हाला सुलभ झाला, आम्ही त्याला पाहिलं. काय शब्द आहे महाराज. योगिया दुर्लभ ओम्या देखिला साधने, ए साधने मी त्याला पाहिलं, मी त्याला बघितलं. तो भगवान परमात्मा तू कोवर आहे म्हणले, मला पाहायला मिळाला. काय सुंदर आहेस तू. तुला बघितल्या बघितल्या कमरावरती हात आहे, पाय सरळ आहे, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोच एक दानशूर दाता. तू जगातला दाता आहे, पाऊले समान आहे, कर कठावर आहे, गळ्यात माळा आहे. हे देवा मी तुला बघितलं, तुझ्याकडे आलो, धन्य झालो. आता असं वाटतं हे रूप मला सदैव पाहायला मिळावं. सुंदर मुकुट आहे, सुंदर चेहरा आहे, सुंदर स्वरूप आहे आणि आता माझ्या मनाला हे रूप भावलेलं आहे. लांचावले मना लागले से गुडे, लांचावले मना लागले से गुडे, हे जीवना सोडी ऐस झाले. हे देवा आता मन लांचवलं, पाणवलं, हे रूप बघितल्या बघितल्या मला असं वाटतं दुसरं काही पाहू नये. आपणही बरं का साहेब, एखादी गोष्ट पाहिली, एखादी व्यक्ती पाहिली, एखादी वस्तू पाहिली, एखादी लाइटिंग पाहिली, एखादं आपल्या मनाला भावणारं व्यक्तिमत्व पाहिलं, माणसं विसरत नाही, विसरत नाही. सामान्य व्यक्तिमत्व पाहिलं तरी विसरत नाही. असामान्य भगवान परमात्मा ज्या संतांनी पाहिला ते कसे विसरत. धन्यवाद. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन माझे. पाहिला नंदन नंदाचा, मी नंदाचा नंदन पाहिला, माझं मन वेधला गेलं, म्हणून लांचावले मन लागले से गुडी, ते जीवेना सोडी ऐसे झाले. आता देवा मी तुला बघितलं ना, आता असं वाटतं मला तुला पाहतच राहावं. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. मी तुझा पाय पांडुरंगा, हे पांडुरंगा मी तुला बघितलं,
मला असं वाटतं आता तो दृष्टीपुढे असा राहा. देवा मी तुझ्याकडे आलो, बरं झालं. आता वेळ फार झाला होता, 8:30 वाजले होते हो, तरी तू उभा राहत त्यांच्याशीच बोलत होते. 9 वाजायच्या आत सगळं संपवायचंय शेठजी. अरे बघ तू उभा राहायचा. देवाचा संवाद सुरू झाला आणि तेव्हा म्हणाले की देवा आता मी तुला पाहिलं, हे दृष्टीपुढं राहावा असं स्वरूप मला कळालं. मी आलो, दर्शन झालं, भाग्यवान आहे मी. येतो देवा. आता देव बोलायला लागले. देव म्हणाले महाराज 1.5 तास तुम्हीच बोलत होते. लक्षात येतं का? 1.5 तास तुम्हीच बोलत होते महाराज, मला काही बोलू द्या ना. आणि कधी कधी बोलू दिलं पाहिजे बरं का. पण काही लोक काहीला बोलूच देत नाही, काहीला बोलूच देत नाही. 4-5 गोष्टी काहींनी बोलू नाही, काहीला बोलू देत नाही, काहीला बोलता येत नाही, आणि काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडे आहे. विषय वाढायला तर सांगू का एखादी? काहीला बोलू देत नाही तेवढं सांगू का? 4 मुद्दे सांगतो. काहीला बोलू देत नाही, काहीला बोलता येत नाही, काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडे असतात. आणि आता बरेच मुद्दे 4, एखादा 2 सांगतो. तुम्ही सांगा म्हणून म्हणले म्हणून सांगतो. कल्पना करा, काहीला बोलू देत नाही, काहीला बोलता येत नाही, आणि काहींनी बोलूच नाही. लक्षात येतं? काहींना बोलूच नाही, काहीला बोलू देत नाही. एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर साहेब मला 2 मिनिटं बोलू द्या. थांब रे म्हटलं. अरे एवढे म्हणे लांब लचक लाईन आहे म्हटलं, जा लाईनला लाग. अहो 2 मिनिटं बोलू द्या. नाही म्हटलं लाईन नाही. डॉक्टर बोलू देत नाही. तो गेला. 5-50 नंबर होते. नंबरने आला डॉक्टरकडे भेटायला. डॉक्टरपर्यंत आला आणि डॉक्टरने सांगितलं, आलास ना, झोप खाली. तो म्हणला बोलू दे ना. नाही म्हटलं आधी पड खाली. ते झोपला त्या बाकड्यावर. तो म्हणला 2 मिनिटं बोलू द्या. नाही म्हणले, हो उताना हो पालतन, घे श्वासन भर श्वास. त्याला वय उलताना वय पालतन हे सगळं करून सगळं झालं. उठला. म्हटले सांग आता काय होतं ते. बोलू दिलं, पण कधी? हे सगळं झाल्यावर. नीट लक्ष देता का तुम्ही? आणि मग त्याला विचारलं काय होतं सांग. त्याने सांगितलं महाराज काही होत नाही, माझ्या मुलीचे लग्न आहे 26 तारखेला, ते निमंत्रण द्यायला आलो होतो. तुम्ही जागी का सगळे? मला झालं काही नाही, होत काही नाही, मी आजारी नाही, पण माझ्या मुलीचं लग्न आहे 26 तारखेला, निमंत्रण द्यायला आलो शेठजी या लग्नाला. पण याला बोलूच दिलं नाही आणि काहींनी बोलू नाही. हे सांगू का नको? मला 9 पर्यंतच वेळ दिले. आता ऐका, एक पिलेलं माहिती का तुला? म्हणजे तो म्हणजे वर आहे अजून, बरं आहे एवढं तरी बरं आहे अजून काय हरकत नाही. पळस खेड्यामध्ये एवढं बरं आहे अजून. म्हणजे यांना संस्कार आहे त्यामुळे हे म्हणजेवर आले. बरं झालं. यांना काही पिलेले गोंधळ साहेब माहित नाही यांना. कल्पना करा, एक टांगटिंग झालेलं. टांगटिंग माहिती आहे का? वरफुल तुला बरंच माहित नाही. बरं आहे आता इथंच राहा बरं का. आमच्या आश्रमात चाल बाबा लागला, कोरा सापडला. ते एक पिलेलं होतं. कीर्तन चालू, पळस खेळायचं सुंदर वातावरण. संत सद्गुरू बाळनाथ महाराजची पुण्यतिथी. कसं आहे असं सुंदर वातावरण. आमच्या महाराज मंडळीसारखे सुंदर गायक आमच्याबरोबर होते. महाराज सारखे वाजवणारे सुंदर, महाराष्ट्रातले सुंदर वाजवणारे होते. सगळे मंडळी सगळे होते. कीर्तन सुंदर चालू होतं आणि एक पिलेलं गेटवर आलं. गेटवर कीर्तन सुंदर रंगलेलं आहे. महिला पुरुष सगळ्या बहुसंख्येने जमलेले होते. कीर्तन रंगला, तो ते गेटवर आला आणि आल्यानंतर माणसातूनच घुसला महाराजांकडे घुसला. लोक आरडाओरडा, कार्यकर्ते म्हणाले, चौकदार गेले पळत, अरे असं काही करू नको, जर थांब नंतर भेट. नाही म्हणले मला महाराजांकडे जायचं आहे. आता ते काही कार्यकर्ते त्याला येऊन देईना. तितक्यात आमचं लक्ष गेलं, ते येत होतं. म्हटलं येत होतं तर येऊ द्या बाबा, त्याचीच गरज आहे कीर्तनाला. जे सुधारलेले ते सुधारलेले, जे बिघडलेले त्यासाठी कीर्तन आहे, येऊ द्या म्हटलं. आल्यानंतर तुला जागा गेली, त्याला मधून येऊ दिलं. आल्यानंतर ते तिथं बसलं. बसल्यानंतर घटना अशी झाली, त्याला म्हटलं बस. तो म्हटलं महाराज बसायला आलो नाही, मग तुमच्याशी बोलायला आलो म्हटलं. मी म्हणलं जमलं आता. अरे माझ्याशी काय बोलायचंय तुला? म्हणलं काही नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता माझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर मी जरा घाबरलो होतो, जरा हादरलो होतो. मी म्हटलं पिलेलं काही बोलेल, काही सांगता येत नाही. म्हटलं महाराज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मला थोडं बोलू द्या म्हटल्या. मी म्हटलं बोल बाबा, काही हरकत नाही, पण मला बोलण्याकरता पळसखेड्यातल्या लोकांनी आडबंगना संस्थानून इथे मला बोलायला आणलेलं आहे, तू काय बोलणार आहे? नाही म्हटलं मला बोलू द्या, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. असा कोणता ऋषी होता ज्यांनी समुद्र प्राशन केला?
मी म्हटलं बरं झालं बाबा रामायणातलंच विचारलं, कारण मी रामायण करतो वयाच्या 8व्या वर्षात. उद्या औरंगाबादला रामकथा सुरू होते. बरं झालं रामायणात विचारलं. अकोल्या तालुक्यात अगस्ती ऋषी आहे, त्या अगस्तीने समुद्र प्राशन केला. तेवढ्यावर थांबवून महाराज ते थांबलं नाही. ते म्हणलं बा अगस्ती जर त्यांनी समुद्र प्राशन केला किती घोटात पिला? तुम्ही जागे का सगळे? समुद्र पिला बरोबर आहे, पण किती घोटात पिला? धर्म किती घोटात पिला म्हटल्यानंतर रामायणानुसारच सांगितलं महाराज 3 घोटात पिला. हे म्हणलं हे खरं नाही म्हटलं तुमच्या ऋषीचं. म्हणलं कसं काय? 1 सागर प्यायला कुठं 3 घोट लागतात का? बस कळलं तुम्हाला? 1 सागर पिण्याकरता त्याला कुठं 3 घोट लागतात का? माझ्याकडे बघा, मी 9 सागर एका घोटात पिऊन आलो. लक्षात येतं का तुमच्या? मी 9 सागर एका घोटात पिऊन आलो, त्याला कुठं 3 घोट लागतात का? आता आशाने बोलू नये, आशाने बोलू नये. आता काही लोकांना बोलता येत नाही त्याने बोलूच नाही बरं का. बोलता येत नाही त्याने बोलू नाही. एका ठिकाणी काय झालं, सप्ताह चालू होता. सप्ताहातल्या गणपती उत्सव मंडळ असणारे सप्ताह घेतला आणि त्याचा जो अध्यक्ष होता त्याला बोलण्याची फार आवड होती, पण बोलताच येत नाही. अध्यक्षाला बोलायची फार हौस, बोललं पाहिजे. आणि मग आमचं कालेज कीर्तन झालं. अध्यक्ष उठला गणपती मंडळातला सप्ताहातला आणि त्याला बोलायची फार हौस होते. त्याला आभार मानायला उठला होता. आता कीर्तनात काय आभार मानायचे? कीर्तनात 2 मिनिटात बोललं पाहिजे. जास्त बोललं की लोक नाराज होतात बरं का. कीर्तनात 2 मिनिटं आभार मानायचे. जास्त लांबलं का हनुमंत शेपटीसारखं मग लोक खालून नावं ठेवत असतात. हा, तर यांनी पण हौस फार होती, बोलायची हौस फार होती, पण बोलता येत नव्हतं. नवीनच होता, तरुण मंडळ होते सगळं गणपतीचं, आणि मग आता याला बोलता येत नाही, पण हौस फार होती. आणि मग त्याने कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्या माईक घेतला. खाली फडची होती, इथं नाही आहे, लक्षात घ्या, फडची होती. त्याने असा माईक धरला आणि तो थड उडत होता. माईक काय उडत होता, सिस्टीम आडत होती. परिणाम असा झाला, माईक जाम धरला आणि बोलायला सुरुवात केली. आज या ठिकाणी महाराष्ट्रातले तरुण तडफदार, थोडा विकू कमी, महाराष्ट्रातले तरुण तडफदार कीर्तनकार, महाराष्ट्रातले तरुण तडफदार तरुणांचे आशास्थान वैकुंठवासी अरुणगिरी महाराज. तुम्ही जागी आहे ना? वैकुंठवासी अरुणगिरी महाराज आपल्या गावात आल्यामुळं त्यांना भावपूर्ण महाराज हात जोडले. मी म्हटलं बरं झालं महाराज, माझा अंत्यविधी झाला, दावाही झाला, श्राद्ध तुझ्या पैशाने घाल म्हणजे झाला. आता विचार करा, वैकुंठवासी अरुणगिरी महाराज जरा असं बोलत असेल, आशेने बोलावं का? आशेने बोलू नये. जरा म्हणून मायबाप आमचे संत सांगतात, असं बोलणं काही कामाचं नाही. अनंत वादळ बरळती बरळ, अनंत वादळ बरळती बरळ. म्हणून अनंत वाचाळ बरळती बरळ, ता कैसा गोपाळ पावे हरी. अनंत बोलणारे वाचाळ जे मंडळे त्याला हरी मिळत नाही. म्हणून हरी पाहिजे असेल तर हरी बोला, नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. तुकाराम महाराज भजन करीत देवाकडे गेले, पाहिलं रूप पाहिल्या. आता देवाने सांगितलं, महाराज तुम्ही आतापर्यंत बोलत होते, मला बोलू दे. महाराज तुम्ही आले ना, खूप आनंद झाला. आता तुकोबारायाशी भगवंत बोलताय, नीट लक्ष द्या. तुकाराम महाराजांना बघितल्या, महाराज या बसा, गाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. बघितलं आणि बसायला टाकलं, आसन घेतलं. आईसाहेब पलीकडे होत्याच,
रुक्मिणीबाई पलीकडे होत्या, त्या म्हणाल्या महाराज दर्शन तुम्हाला संतांचं झालं, संत तुकोबाराय भेटले, तो आनंद एकटे कसे घेता, मला येऊ द्या ना. आणि मग तिथे त्या रुक्मिणीबाई पलीकडनं आल्या, दोघांनी ही सेवा सुरू केली, तुकाराम महाराजांचा आदर सन्मान केला. आणि मग पांडुरंग म्हणतात महाराज तुम्ही इथं आलात ना, मला फार आनंद झाला, आता मी फार प्रसन्न आहे, फार प्रसन्न आहे तुमच्यावरती महाराज, मी फार प्रसन्न आहे तुमच्यावरती. आता एकच इच्छा आहे, तुम्ही विश्वंभर बाबापासून माझी भक्ती केलेली आहे. तुकोबारायांच्या काळात विश्वंभर बाबापासून तुम्ही माझी भक्ती केली, त्यामुळं आता मी फार प्रसन्न आहे तुमच्यावरती महाराज. मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे, मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही माझ्याकडे आलात, आजपर्यंत काहीच घेतलं नाही, पण मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे महाराज, घ्या ना घ्या ना. त्यावेळेस तुकोबाराय हसले आणि म्हणाले महाराज देवा तू देत असेल ठीक आहे, पण आमची परंपरा आहे, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत असे. काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे, आम्ही घेत नाही. देवाने सांगितलं महाराज मला माहिती होतं तुम्ही मागणार नाही, घेणार नाही, पण मी देतोय ते आग्रह करून देतोय, तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मी आग्रह करतोय ना. आणि शहाणा माणूस तोच असतो बरं का. एखाद्याला म्हणावं 2 घास जेवण करावं, नाही वा आत्ताच जेवलो, 2 घास खाना, नाही आत्ताच जेवलो, अरे 2 घास खाना बाबा, नाही आत्ताच जेवलो, याला शहाणे म्हणत नाही. जरी जेवला असेल, म्हणणारा शहाणा असेल, तर पुढच्या माणसाने निदान 2 घास तरी प्रेमाने खाल्ले पाहिजे, त्याचा आदर सन्मान ठेवला पाहिजे. आता आग्रह करणारा देव आहे, देवाने तुकोबारायला सांगितलं महाराज काहीतरी मागून घ्या, मी देतोय ते तुम्ही घ्या. आणि मग त्यावेळेस तुकोबाराय म्हणले मनसे काही मागा, हे मनसे काही मागा, याची देगा पांडुरंगा, याची देगा पांडुरंगा. मनसे काही मागा, याची देगा पांडुरंगा. हे पांडुरंगा तू आग्रह करत आहे, म्हणतोय मला फार आग्रह तुझा असेल ना देवा, तर मी हे मागतोय तुला, मला दुसरं काही नको. तू जे देत असेल ते मी घेणार नाही, मी तुला हे मागतोय. मग काय मागताय महाराज? पहिलं चरण
ग्रंथाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं की हे देवा, तू म्हणत असेल, तुझी इच्छा असेल तर हे देणार असेल तर हेची दान देगा देवा, हे मला दान दे, वान नको देवा. काय? तुझा विसर न व्हावा, मला जीवनात तुझा विसर होऊ देऊ नको, हेच मला दान दे, दुसरी अपेक्षा नाही. महाराज, तुम्हाला जर माझा विसर झाला नाही, हे मी दान दिलं, तुम्ही काय करणार? गुण गाईना आवडे. शाबास, दुसरा द्या. जय हो. अरे बोल. सर्वांनी वर हात करा, सर्वांनी. धन्यवाद. सर्वांनी वर हात करून प्रेमाने भगवंताची भक्ती करायची. विठोबा रखुमाई.
सर्व जोडी लखन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मी तुझं गुणगान करेल. देवा तू जर मला हे दिलं तर मी गुणगान करेल. महाराज म्हणाले, तुम्ही संसारिक आहात, संसारातलं काही मागाडा. तेव्हा तुगोबर आहे म्हणतात, संसारातलं मला काही देऊ नका. द्यायचं असेल देवा तर मला धन संपत्ती नको, संतांची संगत द्या. तिसरं चरण, न लगे मुक्ती दाना संपदा. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. महाराज म्हणतात, मला मुक्तीही नको, धनही नको, संपदाही नको. हे देवा, तू माझ्यावर प्रसन्न असेल, तू देणार असेल, तुझी इच्छा असेल, मला धन नको, संपदा नको, मुक्ती सुद्धा नको. कारण त्या मुक्तीने संत भेटणार नाही, त्या धनाने अहंकार येईल. आणि ते धन जर मिळालं असेल देवा, संत सानिध्यात मला ते सदुपयोगी करू दे, येऊ दे. हे मला तू दे, बाकी काही देऊ नको. माझ्या धनाचा सदुपयोग होऊ दे, माझ्या पदाचा सदुपयोग होऊ दे, माझ्या आयुष्याचा सदुपयोग होऊ दे, माझ्या कार्याचाही सदुपयोग होऊ दे देवा, बाकी मला काही नको. आणि हे जर कदाचित घडत असेल कोणामुळे, तर ते संतामुळे घडतं ना. संत सानिध्यात गेल्यानंतर परमार्थ करावा लागत नाही, तो ऑटोमॅटिक होतो बरं का. तेथे रामनाम वैल श्रवण. आता तुम्ही इथे येऊन बसले, एखाद्याची इच्छा नाही कीर्तन ऐकायची, तरी ते कानावर पडतं की नाही? एखाद्याची इच्छा नसली तरी ते कानावर पडतं का? इथे आले, सानिध्य संतांचं आहे.
म्हणून तिथे परमार्थ करावा लागत नाही, तो होत असतो. म्हणून त्यांचं सानिध्य दे. संत संग देई कधी हो, आज दे उद्या नको, 1 महिन्याने दे 2 महिन्याने नाही महाराज, सदा. सदा शब्द वापरला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, सदैव मला संतांची संगत घडू दे, सदैव मला संत सानिध्यात राहू दे देवा, दुसरं काही नाही. आणि मला संत सानिध्यात तू राहू देत असेल, आणि संत सानिध्य इतकं दुर्लभ आहे देवा, कारण ये बड़े भाग्य से मिलता है. संत का क्षण और अन्न का कभी मिले तो बर्बाद नहीं करना चाहिए. ये बड़े भाग्य से मिलता है. संत का क्षण और अन्न का कण मिलता है तो बर्बाद नहीं करना चाहिए. आणि म्हणून संत सानिध्य मला सदैव दे, हीच विनंती आहे. आणि हे जर तू करत असेल तर जन्म मरणाच्या या गर्भवासात मी सुखाने यायला तयार आहे. मला सुखाने घाल शेवटचे चरण. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे या ठिकाणी सरळ सरळ ठेवलेला आहे. आज या अभंगावरती चिंतन ज्यांच्या नावाने आपण केलेलं आहे ते बाळनाथ महाराज, ज्यांचे 40 वर्ष आज पुण्यतिथीला होत आहे आणि 40 वर्षाचा हा सप्ताह आपल्या या ठिकाणी अविरत सुरू आहे. आणि म्हणून झालेली सेवा बाळनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपल्या गावातील सर्व
क्षेत्रातील मान्यवर गावकरी मंडळी, तरुण मंडळी, भजनी मंडळी, आयोजक, सहयोजक मंडळी, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत चांगलं गाव, श्री संत बाळनाथ महाराजांची ही पुण्यतिथी चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी साजरी करत आहात. म्हणून श्री क्षेत्र पळसखेड्याच्या ग्रामस्थाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. गेले 40 वर्षाची परंपरा आपण एवढी अविरत अत्यंत सुंदर पद्धतीने जोपासली आहे, सुरू ठेवलेली आहे. मी सर्व गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या हाताने अशीच सेवा या ठिकाणी होत राहावी. बाळनाथ महाराजांची कृपा आपल्या समस्त गावावर आणि या पंचकृषीवर राहावी. सर्वांनी एकत्र येऊन दरवर्षी आणखी मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये ही पुण्यतिथी सोहळा साजरी करावी. हा सोहळा जो कोणी बाळनाथ महाराजांच्या नावाने दान करेल, या ठिकाणी सहकार्य करेल, याला बाळनाथ महाराज 10 पटीने दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ते संत आहे. संताकरता तुम्ही एका हाताने द्याल, त्यांचा आशीर्वाद मिळाला की ते दुप्पट नाही 10 पटीने देत असतात. आणि म्हणून या अभंगात तेच सांगितलंय की न लगे मुक्ती धन संपदा, पण फक्त एकच आहे, संत संग दे सदा, ते सदैव घडू दे. आणि म्हणून अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला मी मनापासून सर्व गावाला, सर्व भजनीला, आयोजकाला धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने मला सगळ्या गावाचा आग्रह होता, आयोजकाची खूप इच्छा होती, उद्याची तारीख पाहिजे होते मला, पण ते नाही शक्य झाले. उद्या श्री क्षेत्र औरंगाबाद या ठिकाणी माळेवाडा इथे रामकथा आहे आणि ते अंतर जुळत नव्हतं. 8 तारखेपासून 14पर्यंत औरंगाबादला माझी रामकथा आहे. मी आमच्या सरला बेटातल्या शिष्यापैकी सर्वात पहिला रामकथाकार वयाच्या 8व्या वर्षापासून रामकथा करतो. आळंदी क्षेत्रामध्ये रामराव महाराज ढोक असायचे, आम्ही बेटाच्या परिवारात मी असायचो. नंतर एक एक कथाकार तिथे तयार झाले बेटाच्या परंपरेत. आणि म्हणून अशा या पद्धतीने जाता जाता गावकऱ्यांना एकच विनंती आहे, सर्व पळसखेड्याच्या मंडळी, महिला पुरुष, आपण आयोजक संयोजक, गोरखभाऊ आपल्याला विशेषतः तुम्हाला रामदास महाराज आणि गावकरी सरपंच साहेब सगळ्याला विनंती करतो, सर यांना एकदा अडवंगनाथाच्या दर्शनाला घेऊन या. आपण माझ्याकडे धर्मनाथ बीज असते, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार गायक वादक येत असतात. यंदा 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये आहे. माघ शुद्ध द्वितीया म्हणजे धर्मनाथ बीज, तर 3 फेब्रुवारीला धर्मनाथ बीज आहे. तर आपल्या गावातून जास्तीत जास्त लोक अडवंगनाथाच्या त्या काल्याला आणि धर्मनाथ बीजीला नक्की या. कारण तुम्ही ज्यांनी देव पाहिला नसेल, देवाला मानित नसेल, देवाची सत्ता मानित नसेल, तर एकदा अडवंगनाथाच्या मंदिरात येऊन, अडवंगनाथाचं मंदिर, छोटंसं मंदिर मी त्या ठिकाणी बांधलेलं आहे 3.5 कोटी रुपयाचं. आणि म्हणून एकदा मला एवढ्यावर थांबायचं नाही, माझा पुढचा मुद्दा ऐका ना तुम्ही. आता येऊन गेले गावकरी मंडळी, त्या मंदिर बांधल्यानंतर अडवंगनाथाची 1000 वर्षाची 12 विहीर मंदिरात निघालेली आहे. आजही ती दर्शनाला आहे. जे कोणी देव मानित ना, आता तुम्ही सगळेजण आले होते, तुम्हाला त्या 12चं दर्शन झालं. म्हणून 1000 वर्षापूर्वीचा अडवंगनाथाचा जो काळ होता, नवनाथ ग्रंथ वाचला असेल, गोदा तटी भामानगर तया ऐरण्यात एक गौरकुमार, म्हणून तिथे त्या 12 मंदिर बांधल्यानंतर निघाली आणि एका रामाच्या अश्रूने शिळा तयार झाली. इथे 41 फूट दगड नाही आहे, ठेवण नाही आहे, रामाच्या अश्रूने शिळा तयार झाली. त्या शिळेवरती अडवंगनाथाने 12 वर्ष तप केलं. नवनाथ ग्रंथ 33-34 अध्याय. रामाच्या अश्रूने शिळा तयार झाली. अध्याय क्रमांक 14 71 क्रमांकाची ओवी, भावार्थ रामायण. आपण इतिहास वाचा. असं पवित्र माझं स्थान आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील, विदेशातले लोक त्या ठिकाणी येतात. पळसखेड्याच्या आणि गायकाला विनंती आहे, त्या 9 दिवसात एक दिवस, कधीतरी एक दिवस नक्कीच या. माझ्याकडेही महाराष्ट्रातले सर्व गायक येत असतात, पण आपणही सर्वांनी एक दिवस हजेरी लावावी. 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी कीर्तन माझे मात्र दुपारी आहे. 2 ते 4 या वेळेत कीर्तन आहे. कारण घरून यायला सोपं आणि पुन्हा घरी जायला सोपं, कारण रात्री तिथं जंगल आहे. एकही गाव जवळ नाही, 7-8 किलोमीटर सगळे गाव आहे. तरी 400-500 लोक मुक्कामी असतात, पारायणवाले महिला पुरुष जे मुक्कामी असतात. 25,000 लोकांचं रोज अन्नदान असतं. दिवसभर अन्नदान 9 दिवस असतं. किती लोक येऊ द्या, अन्नदान कमी नाही. ही आमची गुरु परंपराच आहे गंगागिरी बाबांची. म्हणून
आपण नक्कीच्या आमच्या आयर शेठजी अमोल भाऊ गुंजाळ साहेब त्या ठिकाणी 18 दिवस थांबतात, सेवा करतात. यंदा काल्याचा महाप्रसाद आमच्या नवनाथ आयर शेठनी आणि अमोल भाऊ जोंधळे साहेबांनी घेतलेला आहे. तुमच्याच भागातले तळेगाव काल्याचा महाप्रसाद त्यांचा आहे. आता त्यांच्याही वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो, म्हणजे तुमच्या भागातला प्रसाद आहे. आणि एकदा त्या शिळेला बघा, बारवलं बघा. जो कोणी अडबंगनाथाला जो कोणी श्रद्धेने बसतो, मानतो, अडबंगनाथ त्यांचे संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जे काही मागणी अडबंगनाथाला मागाल, अडबंगनाथ सर्वांची इच्छा पूर्ण करत असतो. एकदा या, अनुभव घ्या. म्हणून जाता जाता दर पौर्णिमेला कीर्तन प्रवचन असतं, पण धर्मनाथ बीजीला 9 दिवस कार्यक्रम आहे. कालेचं कीर्तन मात्र 11 ते 1 असतं. दुपारी 2 ते 4 कीर्तन आहे या 9 दिवसात, ज्यांना जेव्हा शक्य होईल. पण विशेषतः मी आपल्याला सरपंच साहेब सगळ्या गावाला विनंती करतो, 2-4 गाड्या मोठ्या भरून, आपल्या गाड्या तर याच, पण महिला पुरुषांना एकदा दर्शन अडबंगनाथाचं घडवा. हे पुण्य तुम्हालाही सगळ्यांना लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. मला अत्यंत सुंदर गायनाचार्य महाराजांनी सुंदर साथ दिली. महाराजांनी अत्यंत दोन्ही म्हणत नाही, रामदास एवढी सुंदर साथ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च पत्रकार चॅनलवाले, आपलं नाव वाळुंज भाऊ, त्यांच्या यूट्यूब चॅनलला आजचं कीर्तन हे दिसणार आहे. आमचं हे अडबंगनाथ दर्शन चॅनल आहे नाथांच्या संस्थांचं, त्यालाही हे कीर्तन दिसेल. ज्यांना कोणाला अडबंगनाथाची माहिती पाहिजे असेल, यूट्यूबला अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नाथांचं दर्शन घरी बसले आपल्याला होईल. झालेली सेवा देवाचरणी समर्पित. विठ्ठला जय.